पीएम किसानचा हप्ता हा वितरित केला जातो। त्यानंतर 9 ते 10 दिवसानं कृषी विभागानं जी माहिती दिली आहे त्यानुसार 9 ते 10 दिवसानं केंद्रीय कृषी मंत्रालय कृषी विभागाला याच्याबद्दलची माहिती पाठवतं की तुमच्या राज्यातनं अमुक लाख इतके शेतकरी हे किंवा लाभार्थी हे या योजनेसाठी पात्र होते, त्यांना पीएम किसानचा लाभ देण्यात आलेला आहे। कारण की पीएम किसानचा लाभार्थी जो आहे तोच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभार्थी आहे, त्यामुळे ती गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। आणि त्यामुळं नमोचा हप्ता हा पीएम किसानच्या हप्त्यावरती अवलंबून असतो। आता पीएम किसानचा हप्ता अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांमध्ये काही अफवा पसरलेल्या आहेत की ही जी काही योजना होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणार नाहीत अशाही काही अफवा पसरवल्या जातात। परंतु या संदर्भात ॲग्रोवननं शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते त्याच्या संदर्भात कृषी विभागाशी संवाद साधला। त्यावेळेस कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की नमोचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहे। त्या संदर्भात कृषी विभागानं जो काही डेटा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे तो राज्य सरकारला पाठवलेला आहे। अर्थात हा जो काही प्रस्ताव आहे तो अर्थमंत्र्यांकडे जाणार आहे आणि अर्थ विभागाच्या मान्यतेनंतर हा निधी मंजूर केला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तो निधी वितरित करण्यात